एमपीएससी बूस्टर या आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आपण जर चॅनल नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. आपले जुने सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, जुने लंच तुम्ही पाहू शकता. आपलं एमपीएससी बूस्टर नावाचं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा. तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये योग्य असं गायडन्स तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. मी सनी चव्हाण, माझी राज्यसेवेमध्ये निवड झाली आहे आणि आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे की फायनल आन्सर की येऊन आता 24 तास झालेले आहेत. त्यानंतर काही गोष्टी घडल्या, अनेकांचे मेसेजेस आले, स्कोर कळाले, इतर अनेक काही ज्या काही घडामोडी झाल्या त्याबद्दल आपण बोलणार आहे. आणि मेन्स जी आहे, राज्यसेवा मेन्स, ती कोण देऊ शकतं, त्याचबरोबर येणारी कंबाईन पूर्व परीक्षा जी आहे ती आता काही दिवसात येऊन पोचली आहे. आणि परंतु आन्सर कीमध्ये झालेले काही बदल किंवा काही बातम्या इकडचे तिकडचे, त्यामुळं अनेकांचा अभ्यासाचं लक्ष आहे तेवढं ते राहिलं नाही आहे, किंवा एक थोडासा बूस्टर डोसची गरज आहे. आणि कुठल्याही परीक्षेला जाताना काही पॉझिटिव्ह थॉट, चांगल्या गोष्टी आपण ऐकल्या तर आपण तिथे चांगलं परफॉर्म करतो. त्याचबरोबर परीक्षेमध्ये अशा काही चांगल्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, किंवा अशा कुठल्या गोष्टीवर लक्ष ठेवायचं ते आपण थोडक्यामध्ये आपण बघणार आहे. म्हणजे राज्यसेवा जी पूर्व झाली आहे त्याची फायनल आन्सर की, कट ऑफ, या गोष्टी पण बोलू, इतर गोष्टी पण बोलू, आणि कंबाईनसाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा. तर आपण असं म्हणलं की फायनल आन्सर की, कट ऑफचा धुराळा आणि कंबाईन पूर्व बूस्टर डोस. म्हणजे फायनल की येऊन आता 24 तास झालेत. जो काही धुराळा उडत असतो एखादी गोष्ट नवीन आल्या तो आता बऱ्यापैकी सेटल झाला असं दिसतंय. कोणाचं मार्क काय झाले, कसं झाले, ते आता बऱ्यापैकी समजलंय. तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की एक मोठ्या प्रमाणात चर्चेली जाणारी गोष्ट आहे की काही टेलिग्राम चॅनल्सनी 9 उत्तरांमध्ये बदल किंवा त्यातले काही कॅन्सल वगैरे होतील अशी काही न्यूज दिली होती मागच्या आठवड्यापूर्वी, आणि त्यामुळं अनेक जण डिस्टर्ब झाले, अनेकांचा अभ्यास नीट झाला नाही वगैरे, अशा अनेक तक्रारी आता ऐकायला मिळत आहेत. तर त्याच्यामध्ये एक सुरुवातीलाच सांगतो की मला काही कुठल्या टेलिग्राम चॅनलबद्दल काय म्हणतो आपण त्याला, विशेष महत्त्व आहे वगैरे असं नाहीये. पण एक सांगतो की एक आपल्याला सतत विवेक बुद्धी देवानं दिली, आणि त्याच्यानुसार परीक्षेच्या काळामध्ये मी जर अपडेट वगैरे घेत असेल तर ती पहिली चूक मी करतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्या चॅनलनी किंवा इतरच्यांनी ही न्यूज दिली, त्यांनी कोणी मुद्दाम केला असं मला वाटत नाही की विद्यार्थ्यांचं नुकसान व्हावं, काहीतरी खळबळ माजावी, असं काही नाही. त्यांना कुठून तरी इनपुट येत असतात, ते त्यांनी द्यायचा प्रयत्न केला. मग आता हे असे इनपुट होते की त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होणार होता, आणि झाला सुद्धा. अनेकांचा मागचा आठवडा वाया गेला असं आपण ऐकतोय. पण आता यातनं पॉझिटिव्ह असं घ्या की जर खरोखर त्यांचं जे काही न्यूज आहे ती खरी ठरली असती तर किती मोठ्या प्रमाणात एक खळबळ माजली असती, किती स्कोर अपडाऊन झाली असती, मुलांचंच नुकसान जास्त झालं असतं. मग त्यामुळे असं म्हणूया की आपण की बरं झालं, ठीक आहे, 3च प्रश्नांमध्ये बदल झाला, त्यामुळे फार काही चेंजेस झाले नाही. आणि आता यात अजून एक आहे की ज्यांना वाटत असेल की माझे वाढले असते किंवा माझं हे झालं असतं वगैरे, तर ती गोष्ट वेगळी. आता आयोगाने दिली आहे की, तर ते आपण ऍक्सेप्ट केली पाहिजे. आता याच्यामुळे काय झालं, आता की आली आहे, स्कोर चेक केले, आणि बाजारात आता कट ऑफ वगैरे फिरत आहेत, जे काठावर आहेत किंवा ज्यांनी मागचे 5-6 दिवस फार इफेक्टिव्ह अभ्यास नाही केला, कंबाईन पुढे आली आहे. थोडंसं एक परीक्षेच्या आधीच एक दबावाचं वातावरण असतं, काळजीचं वातावरण असतं, किंवा कसं होईल, काय होईल हे वाटत असेल, त्यात परत अशा घडामोडी. मग एक गोष्ट लक्षात घ्या, त्या अनुभवावरून आपल्याला काय शिकायचं आहे की जे 9 मार्क बदल वगैरे होणार, याच्या आधी पण अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की अशा काहीतरी न्यूज येतात, त्या खोट्या ठरतात आणि आपला वेळ वगैरे जातो. विशेषतः 2022 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी एक प्रश्नावरती कोर्टात केस झाली होती, त्याचा प्रसंग जो आहे, ज्यांनी मेन्स दिली 2022ची, ते त्यातनं गेलेत की अशा गोष्टींच्या नादी लागल्यामुळे किती मोठं नुकसान होतं, तर ते त्यांनी भोगलंय. आता परत एकदा बऱ्यापैकी लोकांनी हा अनुभव घेतला की जर अशा उगाचच एका कुठल्या न्यूजच्या मागे लागून आपण ते खरं म्हणून घेतलं अपडेट्स, तर नुकसान होते, कळलंय. मग आता दिवस वाया गेले, मग काय आता चिंता करत बसायचं का पुढे कसं होईल, काय होईल, असं काही करायचं नाही. त्यासाठी एक छोटासा तुम्हाला एक श्लोक सांगतो. आपल्या संतांनी सांगितलं की मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार उपयोग. म्हणजे उगाचच आपण काही गोष्टींवर चिंता करत बसतो, आता 9-9 चेंज होणार, रद्द होणार वगैरे काळजी करत बसलो, पण तसं काय झालं नाही. आता कट ऑफचं पण तसंच आहे. अनेकांना स्कोर, स्वतःचा जो स्कोर आहे ना, अनेकांना वाटतं कसं होईल, माझं होईल का नाही, मग कसं काय. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की जे हे चिंता आहे, करू नका, चांगलंच होणार आहे. त्यामुळं चिंता करू नका. आणि याच्यात अजून एक गोष्ट सांगितली, म्हणजे पुढचा श्लोक आम्ही अर्धच घेतला, त्यात असं सांगितलं होतं की जी गोष्ट करायची आहे ना ती करायची, उगाच व्यर्थ चिंता करत बसायचं.
म्हणजे समजा शेतकरी पाऊस पडेल का नाही माहित नाही, कसं होईल काय होईल, किंवा जरा पावसाळा कमीच आहे असं काहीतरी न्यूज आलेली असते आणि तो जर चिंता वाहत बसला, पुढे त्यानं कामच नाही केलं, उन्हाळ्यात नांगरट नाही केली, पेरणी नाही केली, पेरणीची पूर्वतयारी नाही केली आणि त्यावेळेस समजा चुकून पाऊस चांगला झाला, नुकसान त्याचंच आहे. तसं कट ऑफची वगैरे चिंता करू नका. जो काय हातात वेळ आहे तो आपला अभ्यास करतच राहायचा आणि आपल्या बाजूने सगळं व्यवस्थित होणार असाच विचार करायचा आणि ते होतं. त्यामुळं चिंता नाही व्हायची. आणि अजून एक गोष्ट, रॉबिन शर्मांचं एक फेमस वाक्य आहे की मेक युअर फेथ लार्जर दॅन युअर फिअर अँड युअर ड्रीम्स बिगर दॅन युअर डाऊट्स. जो आपला विश्वास आहे तो विश्वास भीतीपेक्षा नेहमी मोठा पाहिजे. आपल्याला अनेक गोष्टींची भीती वाटत असते, आपण माणूस आहे, त्यात काय म्हणजे हे नाही आहे की भीती वाटलीच नाही, भीती वाटते, परंतु ती इतकी मोठी नसली पाहिजे की जे आपल्या विश्वासाला मारून खाईल. आपला जो विश्वास असतो तो विश्वासच मोठा पाहिजे. आपल्या स्वप्नांवरचा विश्वास असतो, इकडे जेव्हा पाऊस काढायला आला तो जो विश्वास आहे तो मोठा पाहिजे. भीती वगैरे वाटणं साहजिक आहे, पण ती आपल्याला खाऊन टाकली इतकी मोठी नसायला पाहिजे. आता ही गोष्ट झाली. आता कट ऑफ बद्दल थोड्याशा टेक्निकल गोष्टी काल सांगायच्या राहून गेल्या. काल आपण लगेच एक व्हिडिओ बनवला होता थोडक्यात काही इनपुटवरून. आता बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्यात, त्यानुसार आपण याच्यावरती थोडं थोडक्यात बोलूया. आता कट ऑफ आणि जागावाढ आणि एक पिक्चर काय कट ऑफचा. जनरली आपण काय पोल वगैरे घेतले होते, अनेकांचे स्कोर पाहिले, अनेकांनी सांगितले. त्यानुसार काय दिसतंय की जवळपास एक 40% मुलांचे मार्क वाढलेले आहेत. एक 2-1 मार्क, 2.5 मार्क असे थोड्या प्रमाणात वाढलेले आहेत. आणि 60% मुलांचे मार्क वाढले नाहीत. एकतर तेवढेच आहेत किंवा कमी झाले. आणि मोर प्रिसाइज बोलायचं तर 30% मुलांचे मार्क कमी झालेले आहेत. म्हणजे असं नाही की सगळ्यांचेच वाढलेत वगैरे. आणि एक गोष्ट सांगतो, ज्यांचे मार्क वाढलेत ना, तोच आनंदाने सांगू शकतो माझे वाढलेत, वाढलेत, वाढलेत. आणि ज्याचे कमी झाले तो स्वतःहून सांगत बसणार नाही, "अरे माझे कमी झाले, कमी झाले." आजकाल कोण असं सहसा सांगत बसत नाही. स्वतःला कशाला कोण कमी लोकांसमोर करून घेईल, असं एक सध्या स्थिती आहे. त्यामुळं बऱ्यापैकी लोकांचे कमी पण झालेले असू शकतात, किंवा तेवढेच झालेले असू शकतात. फक्त ते बोलत नाहीत. कारण मानवी स्वभाव काय, जर काही चांगलं असेल तर सांगायचं आणि थोडं काय आपलं दुखरी बाजू असेल तर ती फार आपण चव्हाट्यावर आणत नाही. मग ही गोष्ट लक्षात घ्या, की सगळ्यांचेच वाढलेत मग कट ऑफ खूपच वाढणार असं काही नाहीये. अजून एक गोष्ट, जे टिपिकल राज्यसेवेचा मॉब आहे, म्हणजे अनेक वर्षापासून राज्यसेवा करतो, असा इतर कंबाईन पण ते देतात, पण त्यांचं मेन एम राज्यसेवेचा अनेक मेन सेम दिलेले आहेत. तर त्यांचा स्कोर अनेकांचा कमीच आहे यावेळेस. ही गोष्ट तुम्ही महत्त्वाची लक्षात घ्या. आपण थोडं कट ऑफ बद्दल आता बोलतो. तर राज्यसेवा प्रॉपर करणाऱ्या लोकांचा जो स्कोर आहे, तो खूप असा एक्सलंट आहे असा नाही. अनेक जण बाउंडरीवरच आहेत. बहुसंख्य म्हणले तरी चालतील. त्याचबरोबर ज्यांचा पहिल्याकीनी चांगला स्कोर होता, त्यांना थोडासा कुठेतरी फटका बसताना दिसतोय. त्यांचे असं झालं की एक प्रश्न बरोबर आला आणि 2 चुकले. ह्या 3 मधल्या बदलांमध्ये. म्हणजे कुठेतरी ते एक 2.5 मार्कांनी मायनस होऊन आले. काहींचा 5 ने मायनस होऊ शकतो. म्हणजे स्कोर अनेकांचे कमी सुद्धा झालेले आहेत आणि ज्यांचं वाढलंय ते थोडेसे अधिक, त्यांचा स्कोर मुळातच कमी होता. त्यांचा थोडासा कुठेतरी वाढलेला आहे. आणि जागा जे आहेत ते जागा वाढ संबंधात पण आपल्याला माहिती की सीओ, डी-वाय-एस-पीचे फिक्स वाढणारच आहे आणि इतर पण गोष्टी अशा असतात, की आता आपण टेलिग्रामचं उदाहरण घेतोय ना, त्याच्यावरून सांगतो की अनेक अशा गोष्टी असतात, ते सहसा आपल्याला माहीत नसतात. ते झाल्यावरच कळतं की हां, असं आहे. जवळपास 28-29 आपले विविध प्रवर्ग आहेत, ज्यातनं आयोग राज्यसेवेच्या जागा भरतात. त्यातले कितीचे आपल्याला माहिती आहेत, की त्यांनी निरंक पाठवलेत. फार तर 2-3 जणांचे आर-टी-ओवरनं लोकांनी माहिती काढली, की यांची जागा येणार नाही. म्हणजे ते निरंक आहेत, येणार नाहीत असं पण नाही. बाकीचे 25 डिपार्टमेंट आहेत, त्यांच्या जागा येणार नाहीत असं कोणी सांगितलं? येऊ पण शकतात, नाही पण. तर आपण पॉझिटिव्ह विचार करायचा, की त्यांच्या पण जागा येऊ शकतात आणि येतील सुद्धा असं मला वाटतं. आता जे होईल ते होईल. जस्ट मी एक अंदाज लावत आहे. आपण तसा विचार करूया. त्यामुळं वाढणाऱ्या जागा, त्याचबरोबर बऱ्यापैकी स्कोर असं एव्हरेज म्हणतो जे आपण, त्याच्या टाइपच्या तिथंच आहेत. फार काही एक्सलंट स्कोर आहे तसं राज्यसेवाल्यांचे नाही. त्यामुळं कट ऑफ फार मोठा वाढेल किंवा मागच्या वर्षीपेक्षा खूपच मोठा वाढेल असं होणार नाही. एक सोपं उदाहरण सांगतो. पूर्वी कंबाईनच्या ज्या एक्झाम व्हायच्या 2-3 वर्षापूर्वी, त्याला खूप जागा कमी असायच्या. एस-टी-आयला ओपनला जागा 10च असायच्या. एस-टी-आयला. ए-एस-ओला पण 10-15 ओपन सांगतो. मग त्यांचे कट ऑफ किती लागायचे? असे तेव्हा 1 मार्काला 1 क्वेशन होता. 100 पैकी काय 60-70 असे कट ऑफ लागायचे का? नाही. एस-टी-आयचं जर पाहिलं बऱ्यापैकी थोडंफार 50-60 जागा असतील ओपनला किंवा 15-20 जागांमध्ये सुद्धा कट ऑफ 52, 53, 51 असेच लागायचे एस-टी-आयचे. त्यामुळं जर त्याला आपण 2 मार्काला 1 क्वेशन पकडला तर 104, 106 वगैरे असे मार्क ते होऊ शकतात. आणि ए-एस-ओच्या जागा खूपच कमी असायच्या. त्याचा कुठेतरी 56, 57, 58 वगैरे असं लागायचं. म्हणजे 56 वगैरे तर 112 वगैरे तो कट ऑफ होऊ शकतो. मग तसं राज्यसेवेचा विचार केला तर तुलनेनं जागा जास्त आहेत कंपन्यांच्या ह्याच्यापेक्षा. आणि
तर तसा विचार केला तर हा पण कुठेतरी 110-12च्या आसपास राहू शकतो. कमी पण होऊ शकतो. कारण जागा प्रत्येक कॅटेगरीच्या जागा सुद्धा यावेळेस वेगळ्या आहेत. आता अनेक जण म्हणले, की ओबीसी आणि ओपनचा कट ऑफ सारखाच लागतो. तुम्ही कसं म्हणता, की कमी लागणार ओबीसीचा किंवा ईडब्ल्यूएसचा किंवा एसीबीसीचा. तर जुन्या जागा आणि ह्या वर्षी जागा खूप मोठा फरक आहे. यावेळेस ओबीसींना ओपनच्या जवळपास सारख्याच जागा आहेत. ईडब्ल्यूएसला पण भरपूर जागा आहेत. ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी बेरीज केली त्यांना सुद्धा ओपन एवढ्याच जागा आहेत. तर असा जर आपण विचार केला, की बाबा ओबीसीला जागा भरपूर आहेत. एसीबीसीला पण तुलनेनं कारण एसीबीसी फक्त एकाच कॅटेगरीचा वर्ग आहे. तरी त्यांच्या कोणती 30 जागा जुन्या जागा आहेत, नवीन अजून वाढणार आहेत. ईडब्ल्यूएसची 31-32 जागा आहेत, त्या जुन्या जागा आहेत, नवीन अजून वाढणार. तर जागा तुलनेनं जास्त आहे. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आणि मगाचे सांगितलं कंबाईनचा वर कसा लागायचा कट ऑफ. त्याचा विचार करता कट ऑफ फार काही असा एकदम वाढेल डेंजर असं काही होणार नाही. त्यामुळं मी आधी जे सांगितलं 110 ±2 आणि हे जे आता आपण काही पोल घेतले टेलिग्रामला वगैरे त्याच्यावरनं पोलचं अजून एक सांगतो. आता पोलचे लोक कॅल्क्युलेशन कसं करतात समजा 1000 लोकांनी पोलला मार्क सांगितले, की मला इतके मार्क आहेत 1000 लोकांनी आणि आपलं गणित काय असतं आयोग 15% पोरं घेतं. म्हणजे 100ला 15 मुलं घेणार. 1000 असेल तर पहिले जे काही 1500 पोरांचे मार्क आहेत तेवढं आयोग घेणार. मग आता 1000 थोडासा आकडा मोठा वाटतं पण 100चं बोलूया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. समजा 100 जणांनी वोटिंग केलंय त्या टेलिग्रामच्या पोलला आणि त्यात पहिले 15 मुलं आयोग घेणार कारण साधारणतः 15 पट वगैरे आयोग घेतो असं आपण म्हणतो. ह्यात पण असं असतं जो 15 पट आयोग घेणार आहे 15 पटीत असणाऱ्या मुलाला जेवढे मार्क आहेत तेवढे मार्क असणारे सगळे खालची पोरं आयोग घेतो. म्हणजे हा रेशो कुठेतरी थोडंफार वाढतो. 12-15 असं काहीतरी असतं. एक जास्त समजून घेण्याचं मी उदाहरण सांगतोय. तर मग टेलिग्रामला काय होतं समजा 100 मुलांनी मार्क टाकले त्यात 5% मुलं जे आहेत समजा 120च्या पुढे 5% मुलं आहेत. म्हणजे 5% मुलं करली उरली 10% मुलं. त्या 10% मध्ये समजा 5% मुलं 115 ते 120 मध्ये आहेत. मग अजून उरले 5%. ते समजा 112 ते 115 मध्ये म्हणजे 15% मुलं इथं संपली मग कट ऑफ 112 असं आपण म्हणू शकतो. पण तसं होत नाही. कट ऑफ त्यापेक्षा कमी लागतो. तुम्ही जुने टेलिग्रामचे पोल काढून बघा. साधारणतः माझा एक अनालिसिस सांगतो. पहिले 15% ने टेलिग्रामचे 35-40% असतात ना ती तो कट ऑफ असतो टेलिग्रामचा. म्हणजे जुना डेटा पाहून मी सांगतोय. हेच असेल असं नाही. त्यामुळं टेलिग्रामवर जे कट ऑफ दिसतात ते कधीच लागत नाही. त्याचं कारण हे आहे. कारण मार्क सांगताना कुठेतरी 1-2-3 मार्क पुढे मागे होतात. मग ते त्या पोलवर खरोखर रिफ्लेक्ट होत नाही. 35-40% जे पोरं असतात टॉपची तेवढा कट ऑफ लागू शकतो. आता आपण राज्यसेवेचं बोललो. आता कंबाईन बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. कंबाईन पूर्व जे आहे ना आता एक लक्षात घ्या. आता उरले 5-6 दिवस. वर्षभर आपण पूर्वचाच अभ्यास करतो. राज्यसेवा, कंबाईन आणि वगैरे बाकीचे एक्झामचे वर्षभर भरपूर अभ्यास होत आहे. कंबाईन 2दा पुढे गेली आपण भरपूर अभ्यास केला. परंतु याचा अर्थ असं नाही की आता पेपर तोंडावर आले कुठेतरी माझं झालंय म्हणून गाफील राहिलं. गाफील राहू नका. सतत आता रिव्हिजन केली पाहिजे. जुन्या पेपरला भरपूर वेळ द्या. पुढल्या 5 दिवसात जुना वेळ म्हणजे जुन्या पेपरला वेळ मोठ्या प्रमाणात द्या. जेणेकरून बऱ्यापैकी सगळ्या विषयांची रिव्हिजन पुढच्या 5 दिवसात अजून एकदा करा. पेपरमध्ये 2 पर्यंत कन्फ्यूज होणार नाही. पेपर सुटायला म्हणजे सोडवायला जो वेळ जातो जास्त तो कमी जाईल आणि जर 5 दिवस पुढे चांगला अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क पडणार आहेत. आता काही महत्त्वाच्या गोष्टी पेपरमध्ये काय करायचं इतर पण आपण गोष्टी बोलणार आहे. आता काही चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो तुम्हाला जेणेकरून सध्या जे वातावरण अनेकांचा अभ्यास होण्याचा मला अनेकांचा एक फीडबॅक आहे. तर त्यासाठी सांगतो की लक्षात घ्या जी सिच्युएशन असते कुठलीही वाईट सिच्युएशन माणसाला रोखू शकत नाही. कारण बऱ्यापैकी सिच्युएशन आपल्या विरोधातच असते. अचानक कुठले ना कुठले आव्हान आपल्या समोर येत असतात. मनाविरुद्ध अनेक गोष्टी घडत असतात. मग ह्या गोष्टी सुधाराव्या ही परिस्थिती सुधारावी वाट बघत बसलो आपण तर वाटच बघावी लागते. अनेक गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. त्यामुळं त्याच्यावर तक्रार करणं, टीका करणं, आपला वेळ वाया घालवणं याच्यात आपलं नुकसानच होणार आहे. मग आता वाट बघणे म्हणजे काय? आता फायनल की आली आहे. मग आता निकाल लागेल का? मग निकालाची वाट बघू, मग अभ्यास सुरुवात करू. हे असं नाही केलं पाहिजे. ही परिस्थिती आपल्या हातात नाही. निकाल कधी लागेल आयोगाचा आपल्या हातात नाहीये. त्यामुळं त्याचा विचार न करता किती मार्क आले, किती गेले, काय झालं असला विचार न करता आता अभ्यास आपण केलाच पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये एक लढाऊ वृत्ती आपल्याला पाहिजे. पॉझिटिव्ह विचार आपण केलं पाहिजे. लढाऊ वृत्ती म्हणजे काय? तर युद्धामध्ये कशी सिच्युएशन असलं तर तो लढतच राहतो किंवा स्वतःचे पर्सनल इतर गोष्टी सगळं तो विसरतो. तसं आता काळ आपला युद्धाचा आहे. एका 5 दिवसाचा एक्झाम आहे म्हणजे आपण तसल्या वॉर सिच्युएशन मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा आणि आपला जो बाण आहे तो लढाऊ बाणा पाहिजे. पॉझिटिव्ह विचार आपला पाहिजे आणि जे काही सक्सेस मिळवायचे ते आपल्या आधी मनामध्ये असतं.
की मला पोस्ट काढायची आहे, मला चांगले मार्क पाडायचे आहेत, मला चांगला पेपर जाणार आहे कंबाईनचा, मी भारी मार्क पाडणार आहे किंवा मी राज्याचं प्री पास होणार आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ते आपल्या अगदी मनामध्ये असतात. मग ते ॲक्चुअल होतात. आणि आता पुढच्या 5 दिवसात आपण योग अभ्यासाची पद्धत बाळगली, चांगल्या प्रकारे अभ्यास केला, तर आपण चांगल्या प्रकारे पास होणार. आणि अजून एक गोष्ट, तो जिंकणारा माणूस असतो. मी नेहमी सांगतो हीच गोष्ट, पण ही महत्त्वाची आहे. तुम्हाला अनेकांना यातनं एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल म्हणून सांगतोय, की जो जिंकणारा माणूस आहे, तो कधीच पळून जात नाही आणि जो पळून जाणार आहे, तो कधीच जिंकत नाही. अनेकदा मनाविरुद्ध गोष्टी घडतात, तेव्हा आपण घाबरायचं नाही, पळून जायचं नाही. त्याला रिस्पॉन्स जो आहे, तो रिस्पॉन्स एक आपण योग्य दिला पाहिजे आणि आपला परफॉर्मन्स चांगला आपण करत राहिला पाहिजे. तर सचिन तेंडुलकर बद्दल एक गोष्ट त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिली आहे. साधारणतः 98 सुमारास त्यांची कामगिरी खराब होत होती. वर्तमानपत्रात सातत्याने टीकाच होत होती. तर त्यांनी काही त्या वर्तमानपत्राला जाऊन भांडले नाहीत. त्याला फोन करून म्हटले नाही, "का रे, तू मला असं बोलतो का? मी 20 शतक केले त्यावेळेस त्यांचे किंवा मी 10 वर्ष क्रिकेट खेळलोय, तू मला शिकवतो का?" असं नाही करत बसले. त्याच्याऐवजी काय केले, ते स्वतःची कामगिरी सुधारण्यासाठी त्यांनी लोकल मॅचेस खेळले, म्हणजे रणजीच्या वगैरे किंवा स्वतः प्रॅक्टिस केली आणि मग इंटरनॅशनलमध्ये खूप चांगला त्यांनी परफॉर्म केला. तसं आपण रिस्पॉन्स कोणाला हे करत बसायचं नाही. 1-2 मार्क कमी झाले, घरचे म्हणतील, "मग कसं काय कमी झाले रे? तुला कळत नाही का? अभ्यास करता येत नाही का?" किंवा जवळचे रूममेट असतील, मेसमधले लोक असतील, कोणी असतील, कोणी काय बोललं, आता त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करायची गोष्ट लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट, आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये गुणवत्ता असते. काहीतरी चांगल्या गोष्टी असतात. त्याला आणि आपली एक ध्येय ठरवून आले, त्याच्यावरती आपली एक निष्ठा आहे. तर ती आपल्यातली गुणवत्ता आहे. त्या गुणवत्तेला आपली ध्येय, आपली मेहनत ह्यांची जोड देऊन आपल्याला विजयवीर म्हणजे आपल्याला पोस्ट काढायची. वीर म्हणजे काहीतरी मिळवायचं आहे उद्देशाने मी म्हणतोय. पोस्ट काढणं म्हणजे काय फार मोठी वीर बनणं असा विषय नाही. पण तरी पण आपल्यासाठी ह्या सगळ्या सिच्युएशनमधून तिथे जाऊन पोस्ट काढणं थोडंफार एक मोठीच गोष्ट म्हणायला लागेल. परंतु त्यासाठी आपल्याला ही जी काही असं एक गढूळ सिच्युएशन आहे त्यातनं आपल्याला बाहेर पडायचं आणि सुरुवातीला जे म्हणलं कट ऑफचा धुरळा वगैरे, धुरळा उभा सुरुवातीला दिसतो आणि तो एकदा शांत झाला, खाली बसला की पुढे सगळं क्लिअर असतं. आपला मार्ग स्पष्ट असतो. त्यामुळं एक निर्धार करण्याची गरज आहे. पुढच्या 5-6 दिवसामध्ये जे काही झालं ते झालं, पास्ट इज पास्ट. जे झालं ते झालं. ते काय माझ्या आता हातात नाही. आता पुढचं जे आहे त्यात मला चांगल्या प्रकारे मार्क पाडायचे. आणि अजून एक गोष्ट, जो चांगले मार्क पाडतो किंवा तो काही फार हुशार असतो किंवा फक्त हुशारच विद्यार्थी पास होतो असं नाहीये. ते थोडा हुशारीने शेवटच्या दिवसात अभ्यास करतात, परीक्षेमध्ये त्याचा पेपर सोडवतात. त्यामुळं ते पास होतात. आणि आपण स्वतः आपली जी जुनी कामगिरी आहे, जुन्या पेपरमध्ये आपण जे मार्क काढले त्यापेक्षा कसे जास्त मार्क आणता येतील. आपल्याला ती कॅपॅसिटी असते. प्रत्येक काळामध्ये कॅपॅसिटी आहे. जो पोरगा पोस्ट काढतो तो आधी नापास झालेला असतो. पण जेव्हा तो नापास होतो तेव्हा त्यात कॅपॅसिटी नसते. त्यात कॅपॅसिटी असते. त्यात तो स्वतःत इम्प्रूव्ह करून तो पुढच्या वर्षी पोस्ट मिळवतो. असं 99% मुलांच्या बाबतीत घडतं. त्यामुळं इथं फेल्युअर, कमी जास्त होणं, चुका करणं हे ॲज पार्ट ऑफ प्रोसेस आहे. त्यामुळं येणाऱ्या एक्झाममध्ये जुनं फेल्युअर वगैरे ह्यात काही आता वेळ घालवू नका. आता आपल्याला मागच्यापेक्षा एक चांगली कामगिरी करायची. तुम्ही जर आता व्हिडिओ पाहत असाल तर आधी लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून एक गोष्ट, आता पेपर आलाय तोंडावरती, तर तुम्ही एक्झामला जाणार, तिथं काय करायचं पाहिजे, काय नाही हे थोडक्यात सांगतो. तर आता जेव्हा सेंटरला जातो आपण, तिथं मी नेहमी सांगतो, की परीक्षेच्या आदल्या दिवशी आणि पेपरच्या दिवशी मागच्या वर्षीचं उत्तर टिक केलेला पेपर आपल्याला पाहायचा आहे. आता सुद्धा तुम्ही पेपर वारंवार पहा आणि पेपरच्या आदल्या दिवशी पण ही गोष्ट करा. पेपरच्या दिवशी सकाळी सुद्धा ही गोष्ट करा. मग आपण जेव्हा हॉलमध्ये जातो, एक्झाम हॉलमध्ये जाऊन बसतो, आपल्या त्या जी काही आपल्याला उत्तर लिहायला शीट दिली आहे त्याच्यावर आपला नंबर वगैरे टाकतो. मग एक अर्धा पाऊण तास वेळ असतो. त्यावेळेस काय करायचं, शांत बसायचं, ईश्वराचं नामस्मरण करायचं आणि स्वतःला सांगायचं की मला पेपर चांगला जाणार आहे. प्रत्येक सेक्शन मी चांगल्या प्रकारे सोडवणार आहे. पटापटा पेपर मी सोडवत आहे. असं चित्र डोळ्यापुढं आणायचं. मला मी अभ्यास जो केलता, रिव्हिजन केलं, जेवढा का जुना सगळा माझा अभ्यास आहे, तो मला आठवत आहे. मी चांगल्या प्रकारे सोडवत आहे. काही प्रश्न मला अवघड वाटले तर मी त्यांना स्किप करून पुढे जात आहे. त्यानंतर मी जो प्रश्न आहे, ते सगळा अख्खा पूर्ण प्रश्न वाचणार. ते 4ही पर्याय वाचणार. आहे, नाही, चूक, अचूक, योग्य, अयोग्य, बरोबर, जे काय सगळं ते मी नीट बघणार आणि मग मी व्यवस्थितपणे गोल करत आहे. त्यानंतर मी सगळी स्टेटमेंट जे आहे ते एंडपर्यंत नीट वाचत आहे. त्यानंतर जे काही एखादी समजा काही क्वेश्चन्स आहेत, असे 4-5 क्वेश्चन मला सलग येईना, तर फार लोड घ्यायचा नाही, थोडं थांबायचं. स्वतःला एक गोष्ट सांगायची, की मी आतापर्यंत पेपर चांगलाच सोडवत आहे आणि पुढनं पण पेपर मी चांगलाच सोडवणार. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा पेपरमध्ये कुठेतरी आपण अडतो ना, त्यावेळेस थांबायचं आणि ही गोष्ट सांगायची, की मी भले समजा पहिले 3-4 क्वेश्चन नाही आले आणि तरी पण सांगायचं, मी आतापर्यंत चांगल्या प्रकारे प्रश्न बघितले, चांगल्या प्रकारे पेपर सोडवत आहे. पुढे मी चांगला पेपर सोडवणार आहे. मला चांगली प्रश्नाची उत्तरं म्हणजे चांगल्या प्रकारे उत्तरं येणार आहे. स्वतःला सांगायचं आणि पुढे जायचं.
त्यामुळं आपल्याला ना खरोखर पेपर चांगला आणि पेपर सोडवायच्या जे काय प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग आत्ताच करून ठेवा की मी पहिल्यांदा सोपे घटक अधिक सोडवणार आहे. म्हणजे मी पहिला घटना सोडवेन, इकॉनॉमी सोडवेन, भूगोल सोडवेन, करंट सोडवेन, शेवटी मी गणित सोडवेन, त्याच्या आधी विज्ञान सोडवेन. ही गोष्ट स्वतःला सांगायची आणि कुठं अडकायचं नाही. त्यामुळे फुल स्पीडमध्ये पेपर सोडवायचा आहे. सेकंड राऊंड पेपरची करायची आहे. सेकंड राऊंड म्हणजे काय? येणारे पटापटा सोडवायचे अडलेले सेकंड राऊंड. अजून एक महत्वाची गोष्ट, आपण काय करतो, एखादा प्रश्न येत नाही तर प्रश्नपत्रिकेवर गोल करतो प्रश्नावरती आणि पुढे जातो की तो नंतर सोडवून. कधी कधी कसं होतं, तो गोल करायचा राहतो आणि आपण पुढे जातो आणि सेकंड राऊंडला काय करतो, फक्त फक्त प्रश्नपत्रिकेवरचे गोल केलेले क्वेश्चन सोडवत बसतो. मग त्याच्यामुळे एखादा दुसरा क्वेश्चन सुटू शकतो. त्याच्याऐवजी काय करा, प्रश्नपत्रिकेवर पण गोल करा, म्हणजे प्रश्नाला जे येत नाही त्याला. अजून एक गोष्ट करा, सेकंड राऊंडला ना आपली जी उत्तर लिहायची जी शीट असते त्याच्यावरती बघा कुठं कुठं गोल करायचं राहिलंय. ते प्रश्न परत एकदा तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये बघा, म्हणजे तुमचा एक पण क्वेश्चन सुटणार नाही. आणि आता पुढची काही दिवस काय करा, सकाळी उठल्यानंतर स्वतःला एक 5-10 मिनिटं द्या, डोळे बंद करून. हे महत्वाचं बरं का, तुम्हाला वाटेल की अभ्यास सोडून काय असलं, पण हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आपला अख्खा दिवस चांगला जातो आणि सगळं चांगलं होतं. सकाळी उठल्यानंतर 10 मिनिट स्वतःला द्या, डोळे करून बंद करून शांत बसा. तुमच्या श्वासोच्छवासावर लक्ष ठेवा आणि तुम्हाला काय करायचंय, ध्येय काय वगैरे स्वतःला इन्स्ट्रक्शन द्या. कुठली पोस्ट पाहिजे ती स्वतःला सांगा आणि ती मिळत आहे, तुम्हाला पेपर चांगले गेले तर तुम्हाला पोस्ट मिळाली, असं एक विचार करा. आणि पुढच्या दिवसामध्ये 5 दिवसात तुम्ही काय काय करणार आहे ना, शॉर्टमध्ये प्लॅनिंग घ्या की मी घटनेची रिव्हिजन करणार, मग भूगोल, मग इकॉनॉमी. मग ते रिव्हिजन करत असताना पॅरलल पेपर बघणार आहे, मी पेपरच्या दिवशी करंट करणार आहे. जे काय काय आहे ना 5 वेळा, ते सगळं 5 वेळा नाही, म्हणजे पुढच्या 5 दिवसाचं प्लॅनिंग ते कागदावर आज लिहून काढा. म्हणजे कसं होणार आहे, जे काही धुरळा वगैरे बारालेखीचा, ह्या धुळ्यातनं तुम्ही यशस्वीपणे बाहेर पडणार आहे. आणि हे जे लिहून काढणार आहे ते सगळं तुम्ही करणार आहे पुढच्या 5 दिवसात, तुम्हाला 100% पेपर चांगला जाणार आहे. आणि मग हे सगळं करा. रोज ध्यान वगैरे करा, 3 वेळा ओंकार वगैरे म्हणा, ईश्वराचा आभार माना आणि तुमच्या कामात व्यस्त राहा. तुम्हाला नक्कीच पेपर चांगला जाईल. आणि जे काही आता मी सांगितलं त्यानुसार पुढं वर्कआउट करा. राज्यसेवेच्या बाबतीमध्ये अ, निकाल येईपर्यंत वाट बघत बसू नका. अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह मेन्स आहे. इतर कुठल्याही चर्चेत भानगडीत पडू नका. टेलिग्राम अपडेट वगैरे ह्या गोष्टी आता घेऊ नका, कारण तुम्हाला कळलंय की काय त्याचा फटका बसतो किंवा फायदा होतो का ते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. आपल्या व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या काही मेन्सच्या पण बॅचेस सुद्धा घेतो. सोप्या पद्धतीने आपण आपल्या टेलिग्रामवरती बॅचेस आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि त्यांनी त्या बॅचेसमध्ये प्रवेश घेतलाय आणि तुम्हाला त्यातनं तुमचा मार्क वाढ असेल किंवा एक योग्य प्रकारचं गायडन्स असेल, ते सुद्धा आपल्या बॅचेसच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. एकदम कमी पैशामध्ये आपण घेतो आणि ट्रिक्सनी वगैरे गोष्टी सांगतो. विशेषतः GS2 पार्ट 2 ची बॅच आपण घेत आहोत. जे पहिल्यांदा मेन्सला आहेत किंवा स्कोर वाढवत नाही त्यांना खूप फायदेशीर ठरणार आहे. आपण ट्रिक्सनी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितल्या, सिलेबस मुद्देसूद कव्हर केलाय, फापट पसारा बिलकुल घेतला नाही. त्यामुळं त्याचा तुम्हाला फायदा होईल. तर आपल्या टेलिग्रामवरचे सगळे अपडेट आहेत, त्या गोष्टी आहेत त्या बघा आणि बॅचेस जॉईन करा. तुम्हाला एक्झामसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल